बातमी। काल सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले होते। दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती। सत्ताधारीच एकमेकांविरोधात असल्याचे चित्र अधिवेशनात निर्माण झाले होते। यानंतर काल उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आता या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर शिवसेना भाजपकडून या वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज अधिवेशनात या विषयावर काय पडसाद उमटतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेनेत झालेल्या तुफान राड्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीलम गोऱ्हेंविरोधात सभागृहात उबाठाचे आमदार पदमुक्त करण्यासाठी प्रस्ताव मांडणार असल्याचीही माहिती मिळते। त्यामुळे आज विधान परिषद सभागृहात वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी, सातारा झेडपी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीत उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। आमदार आदित्य ठाकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि इतर देखील नेते उपस्थित होते।